बुलढाण्यात तू कोण कलेक्टर आहेस का, होम मिनिस्टर आहेस का, मोदी असला तरी मी काय करू, अशा शब्दात प्रवाशांशी उद्धट बोलत महिला कंडक्टरनं प्रवाशांशी वाद घातला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। शेगाव एसटी आगाराची बस वरवट बकाल थांब्यावर थांबली असता तिथं हा प्रकार घडल्याची माहिती आहे। महिला कंडक्टरच्या या वर्तणुकीमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर सारवासारव करत महिला कंडक्टरनं आधी प्रवाशांनीच शिवीगाळ केल्याचा आरोप केलाय। बुलढाणा जिल्ह्याच्या वरवट बकाल बस ताब्यावर महिला कंडक्टरनं बसमध्ये चढलेल्या जास्त प्रवाशांना खाली उतरवून देत त्यांच्याशी अरेरावीची भाषा केली। दरम्यान बराच काळ महिला कंडक्टरनं हुज्जत घातली आणि उद्धट भाषेचा वापर केलाय। त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। शेगाव आगाराची एसटी बस वरवट बकाल वरून शेगावकडे जात असताना बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली। त्यावेळी महिला कंडक्टर आणि प्रवाशी यांच्यात किरकोळ वाद झाला। मात्र यावेळी शेगाव आगाराच्या महिला कंडक्टरनं बसमधील जास्तीच्या प्रवाशांना खाली उतरवलं आणि प्रवाशांशी हुज्जत घातली। शिवाय तू कोण कलेक्टर आहेस का, होम मिनिस्टर आहे का, मोदी जरी असला तरी मी काय करू, अशा प्रकारची उद्धट भाषा वापरली आणि बराच वेळ बस थांब्यावर गोंधळ घातला। यावेळी त्या ठिकाणी प्रवासी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली। अनेकांनी महिला कंडक्टरला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र महिला कंडक्टर काही ऐकायला तयार नव्हती आणि त्याच्याशी सुद्धा वाद घालत राहिली। मात्र प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीदवाक्य घेऊन मिरवणाऱ्या एसटी महामंडळाच्या महिला वाहकानं मात्र प्रवाशांसोबत हुज्जत घातल्यानं संताप व्यक्त केला जातोय। काही प्रवाशांनी या सर्व प्रकाराचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला। या व्हिडिओमध्ये महिला वाहक अत्यंत आक्रमक भाषेत प्रवाशांशी बोलताना दिसते। बस थांब्यावरील हा सगळा गोंधळ बराच वेळ सुरू होता, ज्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला। पाहुयात व्हायरल झालेला हा व्हिडिओ। मी काय करू? मी ताई मी काय म्हटलं, तुम्ही जळगाववरूनच चोपण खायचे होते ना, जळगाववरून कोण आहे? कलेक्टर आहे, होम मिनिस्टर आहे, मोदी असला मोदी असला मी काय करू? मग ते म्हणतात तुम्हाला माझे मॅनेज करतात ते, त्याला काय अधिकार म्हणे मॅनेज करायला? काय काढलं त्यांनी? तुम्ही होते ना, तुम्ही लावलेले चमचा हरवली इथं, तुम्हाला माहिती आहे का नाही? कोण आहे तर सांगा ना, कोण आहे? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि टीकेची झोड उठल्यानंतर संबंधित महिला वाहकानं आपली बाजू मांडली आहे। तिनं दावा केलाय की मी कोणाशीही विनाकारण अरेरावी केली नाही, उलट प्रवाशांनीच मला आधी शिवीगाळ केली आणि कामात अडथळा निर्माण केला। या त्रासाला कंटाळून मी स्वतः 112 क्रमांकावर कॉल करून पोलिसांची मदत मागितली होती। केवळ मला बदनाम करण्यासाठी व्हिडिओचा ठराविक भाग व्हायरल केला जातोय, असं तिनं सांगितलंय। काय नाव तुमचं? सरिता गणेश ढोले। काय झालं त्या दिवशी? त्या दिवशी प्रवाशांनी माझ्यासोबत मला शिवीगाळ केली होती। माझ्या गाडीत खूप गर्दी होती, तर मी त्यांना म्हणत होती जागा नाही आहे, तर ते म्हणत होते की का बरं नाही जागा? तर माझ्या गाडीत पहिलेच ऑलरेडी माझ्या गाडीत 75ची बुकिंग झालेली होती। तर काही प्रवासी लटकत होते, त्यांना म्हणत होते तुम्ही पडले तर माझ्यावर येईल, तर ते मला शिवीगाळ करायला लागले होते। आपण त्या प्रवाशांना शिवीगाळ केली असा आरोप होतोय, काय तुम्ही काय सांगाल? त्यांनी मला अगोदर शिवीगाळ केली की आम्ही कोण आहे तुला माहिती आहे का? तुम्ही पोलिसात तक्रार दिली का? मी 112 बोलावली होती तिथं। काय झालं? ते सरांनी मला थोडंसं मिटवलं आणि सर मला म्हणत होते की तुम्ही चालले जा, मी बघते नंतर काय होईल। आता काय मागणी आहे तुमची? माझी एकच मागणी आहे की जसे माझ्यावर हे झालं तसं त्यांच्यावर पण व्हा।